नमस्कार दोस्तों, बहुत बहुत स्वागत है दोस्तों आपका इस वीडियो में। दोस्तों आज मैं हूँ इंडिया की सबसे बड़ी प्याज की मंडी लासलगांव, और लासलगांव ये पड़ता है महाराष्ट्र में। और ये लासलगांव जो है एशिया की सबसे बड़ी प्याज की मंडी है। और आज है 13 फरवरी 2025, वार है गुरुवार, और सुबह के अभी 11:30 बजे है। और हम लाइव मार्केट देखने वाले हैं। ये जो मार्केट का जो भाव रहेगा पूरा 100 केजी का हिसाब रहेगा, 1 क्विंटल 100 केजी का हिसाब रहेगा। और आज का हम भाव देखने वाले हैं दोस्तों। अगर ऑल इंडिया में या बाहर कंट्री में भी आपको अगर प्याज चाहिए तो आप हमारा व्हाट्सअप नंबर नीचे दिया है, आप ऑर्डर के लिए हमारे व्हाट्सअप पे भी कांटेक्ट कर सकते हैं। और दोस्तों प्लीज़ वीडियो पसंद आए तो वीडियो को लाईक करो, शेअर करो, और दोस्तों प्लीज़ चॅनल को सबस्क्राईब करो। नमस्कार, कुठून आले? तळेगाव काय भाव गेला? 2400 रुपये. 2400 रुपये. हो. छोटा साइज माल आहे. 2400 रुपये गेला आहे. 2400 रुपये काय आहे? 2400. ये क्विंटल का हिसाब है, मतलब 24 रुपीज़ केजी, छोटा साइज है. काका कुठून आले? ट्रॅक्टर कुठला आहे? टाकळी, विंचू टाकळी, लासलगाव टाकळी. काय नाव आपलं? सुरेश आबाजी काळे. जात कोणती? जात हे नारळी कांद्यामध्ये गोल्ड आहे. नाळी म्हणजे पुण्याचं बीक आहे? नाही पुढेच नाही, घरगुती. हा का? काय भाव गेलाय? 2590 रुपये गेला गोल्ड. 2590. 2590 रुपीज़. 2590 रुपीज़. छोटा साइज गोल्टी है, प्योर रेड है एकदम. 25 रुपीज़ 90 पैसा ऐसा रेट है इसका. थैंक यू. कौन है इधर? दादा 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 कोण आहे? काय भाव गेला? 2700. 2700 रुपये का है. 100 केजी का ये हिसाब है. 2700 रुपये का है. 2700. 27 रुपीज़ पर केजी ऐसा आज भाव है. दादा कोण आहे मालक? काय भाव गेला? कुठले आपण? तळेगाव. काय नाव? काय भाव म्हटले? 2200 रुपये का है. 22 रुपये 1 केजी. 2200 रुपये क्विंटल. छोटा साइज एकदम. 2200 रुपीज़. 100 केजी का हिसाब रहता है यहाँ पे. दादा कोण आहे इथं? कुठले तुम्ही? काय नाव? काय भाव गेला? 2400 रुपये का गया ये. 2400 रुपये. छोटा साइज माल है. 2400 रुपया. 2400. ये छोटा गोल्टी एकदम. दादा काय भाव गेला? 2900. मीडियम साइज है. 2900 रुपये गेलेला आहे. अशी साइज है. थोड़ा कवर निकला इसका. 2900. 2900 रुपया. कुठली भाऊ? काय भाव गेला आहे? 2790. मीडियम बड़ा मिक्स है. 2790 रुपये. 2790 रुपीज़. काय शेवट काय निघाला? 3107. यूट्यूब आहे का? हां. कोणाचा आहे हा? काय भाव गेला? G7. हां किती? 2721 रुपये गेलेला आहे. 2721 रुपये. मीडियम छोटा साइज ऐसे मिक्स साइज है. 2721 रुपीज़. 27 से 21 रुपये. ठीक आहे. कुठले तुम्ही? वायगाव. काय नाव? बियाणं कोणतं आहे? हो, इकडे कोण आहे दादा? कुठले दादा? काय नाव? काय भाव गेला? 2830. क्विंटल का हिसाब है. 100 केजी का हिसाब है. 2830 रुपया. 2830 रुपीज़. मीडियम बड़ा सब मिक्स माल है. जात कोणती? अरे कांद्याची. बरे. अरे ऐक ना, हे कोण आहे? मालक कोण आहे? काय भाव गेला? 2790. कुठला आहे भाऊ तू? थेटळे. काय नाव? शिंदे. काय भाव गेला म्हटलं? 2790. 2790 रुपये गेलेला आहे. मीडियम आणि छोटा असा मिक्स माल आहे. थोडा कवर निघालेला आहे. 2790. 2790 रुपये.
2790 रुपीज. माल घेतलं का? हा मग घेतलं ना. सांगा ना कोणतं आहे? G7 न्यूज यूट्यूब. दादा कुठले तुम्ही? खेटळ. काय नाव? सचिन निकम. थिएटरची बरीच मंडळी. काय भाव गेलाय? गेली 2900. 2900 रुपये गेलेला आहे. 2900 रुपया 100 के जी का ये हिसाब है. मतलब 29 रुपये के जी. 2900 रुपये रेट भेटलेला आहे. 2900 रुपया 100 के जी का. ये बड़ा साइज़ है. थोड़ा बहुत मीडियम भी साइज़ है इसमें. और पूरा रेड है. जात कोणती भाऊ? असं घरगुती बियाणं. हां घरगुती बियाणं आहे. 2900 हाँ 2900 100 के जी का हिसाब है. G7 न्यूज यूट्यूबमध्ये मराठी करा. कोण आहे तू? इथं कोण आहे? एवढा काय मला? माल एक नंबर आहे पण. ओ मालक कोण आहे इथं? मालक हा का? हे इथं कोण आहे? काय भाव गेलाय हा? आओ आओ आता काय हा 2900. ये भी 2900 का है. 100 के जी का हिसाब है. 1 क्विंटल 2900 रुपये. बड़ा साइज माल है. थोड़ा सा कवर निकला इसलिए थोड़ा सा भाव ये कम है. 2900 रुपये का है. 100 के जी का ये मतलब रेट है. और साइज़ देख सकते हैं आप. ऐसा साइज़ है. 2900 का आज का ये हिसाब है. आज तारीख है 13 फरवरी. काका नमस्कार. कुठले तुम्ही? टाकलीचे टाकळीचे. काय नाव? बंडू शिंदे काय भाव गेला काका? 2960. ये 2960 रुपये गेला आहे. एकदम मोठा साईज माल आहे. थोडा कवर निघालेला आहे. 2960 रुपये हा रेट गेला आहे. 2930 रुपीज. 30 ना 2960 2960 रुपीज. बी कोणते काका? मला एक सांगा ना. असे सालपट निघायचं काय करणार? हा का? पण मग बाकीचे काहींचे कसं काय माल चांगले असतात? वेळ झाला याला काढायला. भाऊ काय भाव गेला? 2850 रुपये. छोटा और मीडियम मिक्स माल है. 2850 रुपये का है. क्विंटल का हिसाब है. मतलब पर के जी 28 रुपये. 2800 28 किती 29 50 2850 2850 रुपीज. कुठला ट्रॅक्टर आणि बी कोणतं आहे? काय नाव? बी कोणतं आहे? तुमचा काय का भाव गेला भाऊ? 2811 गेलाय. ये 2811 गया है. छोटा और मीडियम मिक्स है. 2811 रुपये 11 हाँ 2811 रुपीज. कुठले तुम्ही? वाकी. काय नाव? आणि बी कोणतं आहे? घरगुती. ओ कोण आहे हो इथं? काका दादा काय रेट गेलाय? तो 2700. तुम्ही कुठले? दत्ता शेंगू काय नाव? दत्तात्रय रमेश गायकवाड. आणि काय भाव गेला? 2700. 2700 2700. छोटा साईज माल आहे. 2700 रुपये गेलेला आहे. आणि बी कोणतं आहे का भाऊ? आहे हे घरगुती. घरगुती बी आहे. 2700 रुपये गेलेला आहे. छोटा साईज आणि मीडियम साईज असा मिक्स आहे. 2700 रुपीज आज का ये भाव आहे. दादा कुठले आपण? रेडगाव. काय काळे? काय भाव गेलेला आहे? 3100 रुपये. ये हाईएस्ट रेट है का? ये सगळ्यात हाईएस्ट रेट गेला है. ये सबसे हाईएस्ट रेट है. अब आज 13 फरवरी है. और 3100 3100 रुपया ये गया. पूरा बड़ा साइज़ का माल है. प्योर रेड है. और छाटून आने लेके नहीं थोड़े मिक्स है. 3100 ये सबसे उच्चांकी भाव है. 3100 रुपया ये गया है. दादा कुठले आपण? रेडगाव. तुम्ही पण काळे का? काय भाव गेला आहे? 2890 2890 रुपये गया है. 2890 रुपीज़. याच्यात छोटा साइज़ पण आहे आणि मीडियम साइज़ आहे. छोटा और मीडियम साइज़ दोनों साइज़ मिक्स आहे. पर पूरा एक साइज़ माल आहे. बियाणं कोणतं आहे? घरगुती आहे. बाकीचे काय काय सालपटं निघले. याची सालपटं न निघण्याचं कारण काय? अच्छा ठीक आहे. इथं कोण आहे? दादा नमस्कार. कुठले आपण? पाचोरा. काय नाव? अमित सानप. कोणती व्हरायटी कोणती? पंचगंगा. वा वा. म्हणजे आताच म्हणजे याच यंदा घेऊन पुढा घेऊन लगेच हे केलंय का?
का जुनं बी होतं? नाही नाही पंचगंगा काय भाव गेलेला आहे? 2811. 2811 मीडियम साइज है 2811 रुपये गेले 2811 रुपीज़ ऐसा पूरा पंचगंगा का बियाना है 2811 रुपीज़। दादा कोण आहे इथं? आम्ही काय भाव गेला भाऊ? 3000. 3000 रुपये। कोणतं बी कोणतं आहे? हे नारळी कांदा नारळी कांदा आहे। किती म्हटले तुम्ही? 3000. 3000 रुपये। 3000 रुपये का है ऐसा साइज़ है बड़ा साइज़ है 3000 रुपये 3000 रुपीज। आणि बियाणं कोणते म्हटले? हा नारळी कांदा आहे. म्हणजे पुढं असतो प्युअर का? चायना. नाही पुढेचं बी घेतात नाही नाही घरगुती मग तयार केलेले. घरगुती याला नारळी म्हणून जरा सध्या यंदा जरा फेमस व्हरायटी निघालेली। साइज एकदम बड़ा है मतलब 3000 का है आज 3031 रुपये ऐसा हाईएस्ट मार्केट है। ये भी वही है. हा पण तोच आहे का? काय भाव गेला हा? 3000. ये भी 3000 का है 3000 क्विंटल का हिसाब है पर केजी 30 रुपीज़। और ये बड़ा साइज़ का माल है 3000 का है। दादा कुठले आपण? मरळगी काय नाव दादा? हां नितीन थोरे ही मरळगी का ती मरळगी? अच्छा कोणती बियाणं कोणतं आहे? खूपच छान कलर एकदम हा घरगुती बियाणं आहे पण पूर्वी काही पुडा बिडा घेतला होता का नाही? काय भाव गेला आहे? मीडियम साइज़ है मतलब पूरा टोटली मीडियम साइज़ है। और काय भाव गेला म्हटलं? 2900 रुपये गेला आहे 2900 रुपया 2900 ये गया आज। मीडियम और बड़ा साइज़ है आज तारीख है 13 फरवरी और ये गया है 2971 रुपये 2971 रुपीज़ आज का भाव है। कुठले दादा? खेटाळ थेटळ काय ना? थेटळाची लई ट्रॅक्टर आहे आज। हा भरपूर आहे. बरं बियाणं कोणतं आहे? हे ना घरचंच आहे. घरचंच आहे ना। 2900 रुपये 71 रुपये गेलेला आहे। दुसरं आली आता कमी आता दुसरी. काय भाव गेले गोल्टी दादा? छोटा साइज माल आहे एकदम 2100 रुपये गेला आहे 2100 रुपया 2100 एकदम छोटा साइज माल आहे मस्त भाव भेटला बरं का। ओ मालक कोण आहे हो दादा इथं? आहे रे दादा अरे मालक आहे ते सब मेन मालक तर तेच आहे खरं म्हणजे। हा कुठले भाऊ? तळेगाव काय नाव? कोणतं आहे बियाणं? साधं बियाणं आहे माल एकदम बडा साइज एकदम। काय भाव गेलाय? 3025 रुपये गेला आहे एकदम मोठं साइजचं माल आहे बडा साइज माल आहे 3025 रुपये 3025 रुपीज़ चांगला साइज। यांना उस्कारे बियाण यांना लावड्यांना ए अरे बाबा काय भाव गेला? 22.5 कुठले काका? एकदम छोटा साइज आहे 2250 रुपये काय 2250 रुपये। कोणतं बियाणं कोणतं आहे? शूटिंग घ्या. ओ इथं मालक कोण आहे? तुम्ही मालक आहे? काय भाव गेला दादा? 2200 रुपये छोटा साइज प्युअर रेड आहे 2200 रुपये गेला आहे 2200 रुपये 2200 आहे नाही घेतलं ना। तुमचं नाव काय? उमेश आत्माराम भागवत. उमेश? अच्छा आता कमी झाले हो यात जा बरं का. हो काय भाव गेला दादा? कोण? 1952 थोडा कमी गेला रे का बरे कमी गेला? हा ना तेच म्हटलं कमी कसं गेला 2900 रुपये गेलाय का बाबा? अरे गोल्टीला भाव नाही 1900 रुपये आज काय बोलतोय? 2900 रुपये केजी मतलब 2900 रुपये क्विंटल 2900 100 केजी का यह हिसाब है। पावने काय भाव गेला हा? सबसे हाईएस्ट रेट है बड़ा साइज है एकदम 3100 रुपये गेला है 3100 रुपये 3100 रुपये बड़ा साइज माल है 3100 G7 न्यूज। बियाणं कोणतं आहे दादा? बरं
हा गाव कोणतं वेळापूर काय शिंदे पालवे अच्छा वा वा एक नंबर क्वालिटी हा छान आहे छान आहे